नमस्कार, होम अँड नॅचरल कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे अंडा बिर्याणी. तर मी त्याच्यासाठी 5 अंडे घेतले आणि बासमती तांदूळ घेतले 400 ग्रॅम. तर पहिले आपल्याला अंडे उकडत टाकायचे आहे. त्याच्यासाठी मी चूल पेटवून घेतली आहे. आता मी अंडे उकडत टाकून देते. अंडे उकडताना मी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे आपले अंडे फुटणार नाही. जास्त नाही टाकायचं, चिमूटभर टाकलं तरी चालेल. अंडे उकडोपर्यंत आपल्याला तांदूळ निसून आणि भिजत ठेवायचे गार पाण्यामध्ये थोड्या वेळ. आता हे तांदूळ पण मी 10-15 मिनिटं भिजत ठेवून देते. तोपर्यंत मी कांदा आणि टमाटर चिरून घेते. मी बिर्याणीसाठी 8 कांदे वापरणार आहे. त्याच्यातले आपल्याला 4 कांदे मसाल्यामध्ये टाकायचे आणि 4 कांदे आपल्याला तळून घ्यायचे. कांदा आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. आपला कांदा चिरून झालाय. आता मी टमाटे किसून घेते. बिर्याणीसाठी मी 3 टमाटे घेतले. आता हे किसून घेते. आपले टमाटे पण किसून झाले. आता जो आपण कांदा चिरेल होता त्याच्यातला अर्धा कांदा मी तळून घेणार आहे. पातेल्यात मी तेल टाकून घेते. तेल थोडं जास्तच टाकायचं आपल्याला. तेल गरम झालंय आपलं. आता मी त्याच्यात कांदा टाकून देते. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतोपर्यंत मी अंडे फोडून घेते. अंडे फोडून झाले. आता यांना आपल्याला वरच्या वरून कट मारून घ्यायचे, म्हणजे आपला मसाला त्याच्यात बसला पाहिजे. कांदा पण लाल झालाय. आता काढून घ्यायचा आहे.
कांदा काढून झालाय आपला. आता याच तेलामध्ये आपल्याला अंडे तळून घ्यायचे. अंडे पण मी लालसर परतून घेतले थोडेसे तेलामध्ये. आता काढून घेते. परत या तेलामध्ये आपल्याला मसाल्याचा कांदा परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला पूर्ण लालसर नाही परतावायचा. हलकासा कलर बदलला का लगेच त्याच्यात आपल्याला टमाट्याची ग्रेव्ही टाकायची आहे आणि अजून आपल्याला त्याच्यात आलं लसूण टाकायचं आहे. तर कांदा थोडासा परतलाय. आता त्याच्यात मी टमाटर टाकून देते. टमाट्याचं कच्चापणा जास्तपर्यंत परतून घ्यायचं आहे टमाटर चांगलं. आता हे पण आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचे. आलं लसूण थोडंसं परतून घ्यायचंय आणि त्याच्यात आपल्याला लगेच मसाले टाकायचे. आलं लसूण परतवलं मी थोडंसं. आता त्याच्यात मसाले टाकून देते. अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, बिर्याणी मसाला आहे हा 2 चमचे हे टाकून देते. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची, 1 चमचा चिकन मसाला. मसाले एकत्र करून लगेच त्याच्यात आपल्याला दही टाकायचं आहे. 3 चमचे ताजं दही घेतले मी. आता हे आपल्याला मसाल्यांबरोबर चांगलं कालून घ्यायचं आहे. दही मसाले चांगले एकत्र झाले. आता त्याच्यात मी अंडे टाकून देते. आता हे आपल्याला परत एकत्र करून घ्यायचं आहे. आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. याच्यात मी कपभर पाणी टाकून घेते. मी पाणी टाकून घेतलंय. आता हे आपल्याला झाकण ठेवून 5-10 मिनिटं शिजून द्यायचं आहे ग्रेव्ही. मग त्याच्यात आपल्याला तांदूळ टाकायचे. आपले मसाले बऱ्यापैकी शिजले. आता मी अन्नासाठी ना ते मी 4-5 तांबे पाणी टाकून घेतलंय. आता आपल्याला त्याच्यात खडे मसाले टाकायचे. त्याच्यात 1 चमचा शहाजिरे घेतले, 2 लहान वेलच्या, 1 मोठी वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 5-6 लवंगा. हे काळे मिरे घेतले 5 आणि अर्ध स्टारफूल. आता हे आपल्याला पाण्यात टाकून द्यायचे. त्याच्यासोबत 2 तेजपानं, 2-3 पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे चुल्यावर ठेवून देते मी. आपला मसाला पण बऱ्यापैकी शिजलाय. तो गरम राहण्यासाठी मी आवलावर ठेवून देते आणि आपले तांदूळ शिजून घेते. आता आपल्याला मीठ टाकायचं आहे अजून याच्यात. मीठ थोडं जास्त टाकायचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला तांदूळ येळून घ्यायचे. आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आपल्याला. त्याच्या आधी मी त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेते. तेल टाकून घेते मी. आता हे आपल्याला चांगलं खळखळून उकळून द्यायचे आणि नंतर त्याच्यात तांदूळ टाकून द्यायचे. पाण्याला खळखळून उकळी आली. आता त्याच्यात आपल्याला भिजलेले तांदूळ टाकून द्यायचे. आता तांदूळ आपल्याला ना जास्त शिजून नाही द्यायचे, थोडीशी कचरटच राहून द्यायचे आणि मग आपल्याला मसाल्यात टाकून द्यायचे. हे पहा आपले तांदूळ कचरट शिजले. आता मी उतरवून घेते. मस्त मोकळे मोकळे झाले. मसाला गरम होईपर्यंत मी तांदूळ येळून घेते.
आपला मसाला पण चांगला उकळला आहे. आता त्याच्यात आपल्याला तांदूळ टाकून द्यायचे. आता याची लेअर द्यायची आपल्याला वरून. भात चांगला सारखा करून घ्यायचा आहे. आता याच्यावर आपल्याला तळलेला कांदा टाकायचा आहे. पहिल्यांदा कांदा थोडासा चुरून घ्यायचा, मग टाकायचा आहे आपल्याला त्याच्यावरती. अजून त्याच्यावर आपल्याला चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याचं पानं टाकायचे. एक चमचा आपल्याला गावठी तूप टाकायचे. थोडासा फ्रूट कलर टाकते. आता बिर्याणी आपल्याला आरावरती 10-15 मिनिटं झाकून ठेवायची आहे आणि त्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची आहे, म्हणजे त्याची वाफ बाहेर येणार नाही. 15-20 मिनिटं मी बिर्याणीला वाफ देऊन घेतली आहे. आता झाकण काढते. हे पहा आपली बिर्याणी किती मस्त अशी झाली. हे बघा आपली अंडा बिर्याणी तयार झाली आहे. एकदम कमी साहित्यामध्ये बनवली मी, तरी पण एकदम मस्त वास सुटलाय. एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.